यवतमाळच्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेची इमारत अगदी सुसज्ज असली तरी गेल्या 10 वर्षांपासून केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे। बोरगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचं हे वास्तव आहे। वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यामुळे पालक अक्षरशः संतप्त झाले असून गावामधील हुशार विद्यार्थ्यांना नाईलाजामुळे बाहेर गावी शिक्षण घ्यायला जावं लागतंय। त्यामुळे शिक्षक मिळत नसेल तर ग्रामपंचायत, ग्रामसेवक, शाळा आम्हाला काहीच नको अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सुसज्ज अशी इमारत इथं उपलब्ध आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मागील 10 वर्षापासून एकाच शिक्षकावर कारभार प्रशासन इथलं दडपून नेत आहे। या ठिकाणी सद्यस्थितीत बोरगाव जिल्हा परिषद शाळा व बोरगाव तांडा जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत 2 शाळा आहेत। दोन्ही ठिकाणी शून्य शिक्षिकेपद उपलब्ध आहेत। प्रशासनाला आमची विनंती आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्ण इथं जिल्हा परिषद शाळा बोरगाव इथे 3 पदं मंजूर आहेत, तिन्हीला तिन्ही पदं, आणि बोरगाव तांडा इथे 2 पदं मंजूर आहेत, दोन्हीला दोन्ही पदं तात्काळ भरण्यात यावी। मौजे बोरगाव येथील रहिवासी असून इथं 10 वर्षापूर्वी जर या शाळेचा जर विचार केला असता तर इथले मुलं तालुका लेवल पेक्षा बी जास्त हुशार होते। आणि आजची आमची परिस्थिती अशी आहे की शिक्षकाअभावी आमची परिस्थिती अशी झाली तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे मुलं शिकतात बाहेर गावी जाऊन, कारण याला प्रशासनाचा दोष म्हणतो आम्ही। आणि आमचा जर असं जर छळ करायचं असेल प्रशासनानं तर त्याने त्याचे सगळ्या सुविधा बंद करून टाकावं। आम्हाला त्याचा शिक्षक नको, त्याची शाळा नको, त्याची ग्रामपंचायत नको, काही नको। आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही करू शकतो।